श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल का? कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल का? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल का की खर्च वाढणार आहे? नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूत वाढेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, हा आठवडा तुमच्यासाठी समाधान आणि यश घेऊन येणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, संयम आणि स्वतःला सिद्ध करण्याचा काळ ठरणार आहे. तुमच्या मनात अनेक योजना तयार होतील आणि त्या पूर्ण करण्याची ऊर्जा देखील तुमच्यात असेल. काही वेळा तुम्हाला असं वाटू शकतं की काम खूप वाढलं आहे, पण तुमची शिस्तबद्ध पद्धत तुम्हाला सगळं व्यवस्थित हाताळायला मदत करेल. हा आठवडा तुम्हाला लहान लहान गोष्टींमध्येही परिपूर्णता साधण्याची संधी देणारा आहे. थोडा ताण येईल, पण त्यातून तुम्ही स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची काम करण्याची पद्धत सर्वांना प्रभावित करेल. तुमची मेहनत आणि बारकाईने काम करण्याची सवय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचं महत्त्व वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुमच्यावर विश्वास दाखवतील. काही वेळा कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही तो व्यवस्थित हाताळाल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणं आवश्यक आहे. टीमवर्कमुळे यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. नवीन कल्पना राबवल्यास फायदा होऊ शकतो. एखादा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय घेताना थोडा विचार करा. घाई करू नका. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखता येईल. तरीही काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील गरजांसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या. बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा. भविष्यासाठी ते महत्त्वाचं आहे. कर्ज घेणं टाळा आणि शक्य असल्यास जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. या आठवड्यात प्रेमसंबंधात थोडं संतुलन राखणं गरजेचं आहे. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा. लहान-सहान गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे स्पष्ट बोलणं आवश्यक आहे. तुमच्या नात्यात विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना वेळ दिल्यास नातं अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनातही वातावरण सुधारेल जर तुम्ही समजूतदारपणे वागलात तर. अविवाहित व्यक्तींना एखादी चांगली ओळख होऊ शकते. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास नातेसंबंध अधिक सुंदर होतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण साधारणपणे चांगलं राहील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. घरात एखाद्या शुभकार्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी भेट होऊ शकते. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान वाढेल. तुमच्या वागण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तथापि कोणत्याही वादात पडणं टाळा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी किंवा पचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि झोप घेणं आवश्यक आहे. योग, प्राणायाम केल्यास फायदा होईल. मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. पाणी भरपूर प्या. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. वेळेचं योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. मोबाईलपासून दूर राहणं आवश्यक आहे. मेहनतीला नक्कीच फळ मिळेल. उपाय. दररोज भगवान गणपतीची पूजा करा. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. हिरव्या रंगाचा वापर करा. गरजू लोकांना मदत करा. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. हा आठवडा कन्या राशीसाठी प्रगती आणि स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमची शिस्त आणि मेहनत तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य चमकून दिसेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवला तर प्रेम आणि विश्वास वाढेल. आरोग्याकडे थोडं लक्ष दिलं तर कोणतीही अडचण जाणवणार नाही. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नियोजन आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा ठरणार आहे. सुरुवातीला थोडा कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मन थोडं अस्वस्थ होऊ शकतं, पण हळूहळू तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकाल. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. तुमची मेहनत, शिस्त आणि बारकाईने काम करण्याची पद्धत यामुळे वरिष्ठ आणि सहकारी तुमचं कौतुक करतील. काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील.
ज्याचा योग्य फायदा घेतल्यास पुढील काळ अधिक उज्ज्वल होऊ शकतो. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, मात्र अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी योग्य नियोजन गरजेचं आहे. बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यातील अडचणी कमी होतील. नातेसंबंधांमध्ये थोडा समतोल राखणं आवश्यक आहे. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जास्त ताण घेणं टाळा. योग्य आहार, पुरेशी झोप आणि थोडा व्यायाम यामुळे तुम्ही स्वतःला ताजेतवाने ठेवू शकाल. एकूणच हा आठवडा तुम्हाला शांतपणे, नियोजनबद्ध पद्धतीने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला देणारा आहे. योग्य निर्णय घेतले तर यश नक्कीच तुमच्या बाजूने असेल. हा आठवडा तुम्हाला नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवण्याचा मार्ग दाखवणारा आहे. धन्यवाद.